चला मग आज बनवू आपण गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड। गुढीपाडवा जवळच यायलाय, मग तुम्ही श्रीखंड बनवू शकता। हे ना आपण ना दही ना एक कपड्यामध्ये ना बांधून ठेवलं होतं रात्रभर, त्याचं पाणी ना सगळं निघून गेलंय। हे बघू शकता तुम्ही, असं कडक व्हायला पाहिजे। पुरण चाळायची चाळणी असते ना ते ठेवले, आणि हे जे दही होतं ना पाणी निघलेलं सगळं ते एकात टाकायचं ह्याच्यात, आणि चमच्याने ना असं करून हे करून घ्यायचं, म्हणजे कारण गाठी राहत नाहीत ना, स्मूथ तयार होऊ शकता। आपण सगळं ना गाळणीत ना पूर्ण असं गाळून घेतलंय। हे बघा, आता पूर्ण आपण ना पूर्णाच्या चाळणीत टाकून ना मस्तपैकी असं करून घेतलंय। हे मोजून घ्यायचा, जेवढं दहीचं मिश्रण असेल ना तेवढंच साखर टाकायची आपल्याला, पिठी साखर। ही 1 कप आहे दही, तर मग 1 कप पिठी साखर टाकायची। आता हे मिक्स करून घ्यायचं असं। आता पिठी साखरानंतर ना आपण ना ताजी दुधावरची साय घेतली, 1-2 चमचे पुरेसे। आता मस्तपैकी असं फेटून घ्यायचं। आता ना आपण ह्याच्यात विलायची पावडर टाकून घेऊ, साधारण 1 चमचा आहे, त्याच्यानं फ्लेवर खूप छान येतो। आता ह्याच्यात बदाम आणि काजूचे तुकडे टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। बघा किती मस्त ना क्रीमी टेक्स्चर आलंय। आणि आता ना वरून आपण गार्निशिंगसाठी थोडेसे काजू बदामचे तुकडे टाकू। चला मग तयार आहे आपलं श्रीखंड, तुम्ही पुरी सोबत खाऊ शकता। लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा। तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा।